दुसऱ्या गावात जर जायचं असलं तर आम्हाला पायवाटच आहे, गाड्या काही येतच नाही। जर हाताने आम्ही रस्ता करू तर आमच्या गाड्या येतील, बाईक त्या पण मोठ्या गाड्या येतच नाही। झोली बांधून घ्यावं लागतं, डिलेवरी बाई असेल किंवा काही विंचू साप काही चावला तर झोलीच बांधून घ्यावं लागतं। गाड्यांची सुविधा काहीच नाही, ते काहीच नाही सेवा केलेली इथं। सगळं पाण्यासुद्धा आम्हाला पाणी पण टायमावर भेटत किंवा ती टाकी बांधली ती पण व्यवस्थित बांधलेली नाही, लिकीस होते। जर आज संध्याकाळी जर आम्ही पाणी चालू केला तर तो दुसऱ्या दिवशी राहत नाही। पाण्याची जामच आम्हाला टेन्शन आहे। आम्ही सांगू ना, आम्हाला आमची कामं करा, आम्ही मतं देतो, नाही तर नाही देईल। आम्हाला काय अधिकार नाही तुम्हाला मतं द्यायचा। आमचा असा पोरोबाळांचा नाही बघत, पाण्याचा नाही बघत, रस्त्याचा नाही बघत, मग आम्ही कशाला तुम्हाला मतं देऊ। अगदी हाकेच्या अंतरावर आमदार राहतात आणि अशी परिस्थिती असताना इथे स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षापर्यंत रस्ता, वीज, पाणी तर सोडाच, पण ह्यांचं मतदानाचा हक्कही नव्हता। स्वतःची ग्रामपंचायतही ह्या लोकांना नव्हती, हे ह्यांचं दुर्दैव। त्याच्यानंतर ह्यांचे मोर्चे आंदोलनं झाल्यानंतर जो निधी आला तो निधीसुद्धा गिळंकृत केलेला आहे। सत्ताधाऱ्यांनी असेल किंवा सरकारने याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही। आदिवासी ढोर नाही, ढोर नाही, माणूस आहे, माणूस आहे। आदिवासी ढोर नाही, ढोर नाही, माणूस आहे, माणूस आहे। या स्वातंत्र्याचं झालंय काय? आमच्यापर्यंत आलंच नाही। या स्वातंत्र्याचं झालंय काय? आमच्यापर्यंत आलंच नाही। भारत देश स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव एका बाजूला साजरा करतोय, अशातच रायगड जिल्ह्यातील 685 आदिवासी वाड्यांचा समावेश आहे। यापैकी 181 आदिवासी वाड्या ह्या दुर्गम, डोंगराळ आणि माळरान पठारावर जंगल भागामध्ये वसलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकवस्ती आहे। मात्र एका बाजूला देश महासत्तेकडे वाटचाल करतोय असं बोललं जातंय, पण वस्तुस्थिती नेमकी काय हे मॅक्स महाराष्ट्र दाखवतोय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वारं वेगानं वाहत आहे। विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे। महाविकास आघाडी, महायुती, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल आणि या सत्ताधारी पक्षातील अनेक घटक आता या निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेले आहेत। मात्र आदिवासी वाड्यांची नेमकी काय परिस्थिती आहे, जनतेचा जाहीरनामामध्ये आपण मॅक्स महाराष्ट्राची टीम एका आदिवासी वाडीवर आलेली आहे। नेमकी ती आदिवासी वाडी कोणती आहे हे आपण जाणून घेतोय। आपल्यासोबत काही कार्यकर्ते जोडलेले आहेत, ग्रामस्थ जोडलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, काय नाव आपलं, काय सांगाल, काय परिस्थिती आहे रायगड जिल्ह्यातल्या आदिवासी वाड्यांची? साहेब, ही वाडी, हे ज्या वाडीत आपण आता आलेलो आहोत, ही पेण तालुक्यामधील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील उंबरमाळ आणि केळीची वाडी अशा ह्या वाड्यांचा रस्ता आपण पादांकरात करून आता आलात, तो रस्त्याची परिस्थिती तुम्ही पाहिलेली आहात। अगदी हाकेच्या अंतरावर आमदार राहतात आणि अशी परिस्थिती असताना इथे स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षापर्यंत रस्ता, वीज, पाणी तर सोडाच, पण ह्यांचं मतदानाचा हक्कही नव्हता। स्वतःची ग्रामपंचायतही ह्या लोकांना नव्हती, हे ह्यांचं दुर्दैव। त्यानंतर 1 वर्षापूर्वी मोर्चे जेव्हा काढले तेव्हासुद्धा मॅक्स महाराष्ट्र अशाच एका वाडीवर आमच्यासोबत आली होती आणि त्या वाडीचा आपण त्यावेळेसुद्धा एक पंचनामा केला होता आणि त्याच्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले आणि मग त्याच्यानंतर ह्यांचे मोर्चे आंदोलनं झाल्यानंतर जो निधी आला तो निधीसुद्धा गिळंकृत केलेला आहे। सत्ताधाऱ्यांनी असेल किंवा सरकारने याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही। ज्या वाड्यांचा प्रश्न विधान परिषदेमध्ये विचारला जातोय, लक्षवेधी प्रश्न येतो आणि त्याच वाड्यांमध्ये अगदी 3 ते 4 किलोमीटरवर असणारे आमदार महोदय पोहोचलेसुद्धा नाहीत। हे दुर्दैव आहे। बरं, नका पोचू, पण त्यांच्या वाट्याला आलेला निधी त्याचा तरी योग्य वापर व्हावा, तोही झालेला नाही। त्यामुळे आत्ता परवाच्या दिवशी म्हणजे 16 तारखेला आचारसंहिता असतानासुद्धा आम्ही पेण प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला आणि मोर्चा ह्यासाठी काढला कारण जिल्हा परिषद प्रशासन ऐकत नाही आहे, बाकीचे कोण ऐकत नाहीत। म्हणून प्रांत म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी यांचं पद आहे त्यांच्याकडे, म्हणजे न्यायाधीशाच्या पदावर ते आहेत। म्हणून न्यायाधीशांकडे किंवा दंडाधिकाऱ्यांकडे आम्ही तक्रार घेऊन गेलो होतो की साहेब,
आमच्या 30 लाखाच्या रस्त्याचं काय झालं उंबरमाळच्या, साहेब आमच्या 60 लाखाच्या खवसावाडीच्या रस्त्याचं काय झालं. परंतु आम्हाला तिथेही उत्तर त्यांच्याकडून पुरेसं मिळालं नाही. त्यामुळे यापुढे मतदान करायचं की नाही असं सुद्धा इथले ग्रामस्थ विचार करतात. किंवा मग जर आमचा विकासच होत नसेल तर मग आम्ही मतदान तरी कशाला करावं, असा विचार ह्या वाडी आदिवासी बांधवांमध्ये सुरू आहे. एकूणच आपण बघतोय की विकासाचं खूप मोठं व्हिजन मांडलं जातं, केंद्र असेल किंवा राज्य असेल. मात्र हे आदिवासी बांधव जे आहेत, लहान मुलं आहेत, यांच्या शाळा, शिक्षणाची दारं यांना खुली आहेत का? आरोग्याच्या सोयीसुविधा नेमक्या काय? मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधांची काय अवस्था आहे एकूणच रायगड जिल्ह्यातल्या आणि पेण तालुक्यातल्या आदिवासी वाड्यात? ही अवस्था फक्त ह्या पेण तालुक्यातलीच नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये जेवढ्या 685 आदिवासी वाड्या आहेत त्या सगळ्या वाड्यांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. आणि नुसती वानवा नाही तर लोकप्रतिनिधींना त्यांच्याशी घेणं देणं पडलेलं नाही आहे. ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासींची जी लोकसंख्या आहे ती जवळजवळ 13 लाखाच्या आसपास आहे. पेण तालुक्यामध्ये किंवा पेण मतदारसंघामध्ये 20% आदिवासी मतदार आहेत. 20% मतदारांनी जर ठरवलं की ह्यांना मतदान करायचं नाही तर ह्यांची काय अवस्था होईल ह्याचा यांनी विचार करावा. त्यामुळे ह्या आता ज्या वाडीत तुम्ही आलेला आहात इथे शाळेची इमारत कधीही पडू शकते, तसं लेखी पत्रव्यवहार केलेला आहे, तरीही प्रशासनाला जाग येत नाही. मग काय ते मुलं मेल्यानंतर, छप्पर डोक्यावर त्यांच्या पडल्यानंतर जागा होणार आहे का हे प्रशासन? त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था अशी आहे की नावाला जी टाक्या बांधलेल्या आहेत त्याच्यातून पाणीही ह्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे आदिवासी हा माणूस नाहीच असं समजतात की काय? रोजगाराच्या संधी नेमक्या कशा आहेत? तरुण आहेत, कुठं स्थलांतर करतात रोजगारासाठी? साहेब, नाईलाज असतं नाका कामगार म्हणून पेणमध्ये ही लोक जातात. त्यातही नाका कामगार जात असताना सकाळी 6 वाजता चालायला लागतात आणि संध्याकाळी रात्री उशिरा 8-8:30 वाजता ही लोक घरी येतात 500 रुपयांच्या मजुरीसाठी. ही 500 रुपयाची मजुरी, इथे कोणत्याही रोजगाराची संधी नाही. जर केंद्र सरकार किंवा आमचे प्रधानमंत्री जर हे म्हणत असतील की माझ्या प्रत्येक घराच्या दारापर्यंत नळ गेला पाहिजे किंवा पाणी गेला पाहिजे किंवा प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळाला पाहिजे, तर हे सगळं खोटं बोलत आहेत, दादांत खोटं बोलतात. प्रत्यक्ष वस्तुस्थिती तुम्ही आज पाहाल. अजूनही काही ग्रामस्थ आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेत. आई, काय नाव तुमचं? मंगलेशंत वाघमारे. बरं, ह्या आदिवासी वाडीमध्ये काय सध्या परिस्थिती आहे? महिला म्हणून पाणी, लाईट, रस्ते काय अवस्था आहे? पाणी नाही, लाईट नाही, काय रस्ते नाही. आणि आमची ही पोरं शाळेत जायला ती घाबरतात रस्त्याला जायला. चालता येत त्यांना जाता येत नाही पावसा पाण्यात. असे ते कशी जातील ना कसे येतील असे आम्हाला चिंता पडतं त्याची. असं आमचा इथं कोण अधिकारी नाही येत का कोण नाही. आता येत साहेब आमच्या पाठीशी होतं म्हणून एवढा तरी आम्हाला फिरवला आहे. मोर्चे काढा, हे काढा, ते काढा असे. पण कोणीही आमच्याकडे लक्ष नाही. आलाय रस्ता तो पण दिला नाही आम्हाला अजून परत. मतदानाचा अधिकार आहे का? आता ह्यावेळेस मतदानासाठी जर कोण आव्हान करायला आले की बाबा रे आम्हाला मतदान करा, सर्व तुमच्या दारात येतील, मग त्यांना तुम्ही काय सांगाल? त्या नेत्यांना, पुढाऱ्यांना काय सांगाल? आम्ही सांगू ना आम्हाला आमची कामं करा, आम्ही मतं देतो, नाही तर नाही देत. आम्हाला काय अधिकार नाही तुम्हाला मतं द्यायचा. आमचा असा पोरोबाळांचा नाही बघत, पाण्याचा नाही बघत, रस्त्याचा नाही बघत, मग आम्ही कशाला तुम्हाला मतं देऊ असं आम्ही बोलतो. ठीक आहे. तुमचं काय नाव सांगा नाव. माझं नाव लक्ष्मी. काय पाणी कुठून आणायला लागतंय? रस्ता चांगला आहे काय? रस्ता पण नाही चांगला. चालताना नाही तर आम्हाला येत. हातपाय जे नसतं लुलं पडलं येत. बरं. ताई, तुझं काय नाव? माझं नाव गीता सुनील वाघमारे. बरं, शाळेत वगैरे जातेस? शाळेत नाही जात, घरी. काय परिस्थिती आहे ताई? आता तू काय सांगशील की ह्या आदिवासी वाड्या आहेत किंवा इतर आदिवासी वाड्यांमध्ये तुम्ही जाता, कार्यक्रम असेल किंवा सुखदुःखाच्या कार्यक्रमात असेल, कसं रस्ते आहेत तिकडे, पाणी आहे, तुमच्या आदिवासी वाडीमध्ये काय परिस्थिती आहे? सध्या आमच्या आदिवासी वाडीमध्ये परिस्थिती रस्ता नाही, पाणी नाही, काहीच नाही. आणि दुसऱ्या गावात जर जायचं असलं तर आम्हाला पायवाटच आहे, गाड्या काही येतच नाही. जर हाताने आम्ही रस्ता करू तर आमच्या गाड्या येतील, बाईक त्या पण मोठ्या गाड्या येतच नाही. अशी ही सगळ्या वाडीमध्ये हीच परिस्थिती आहे. जंगल भागामध्ये तुम्ही राहता, गवत वाढलेलं आहे, झाडं आहे, जंगल आहे, चहूबाजूने तुमच्या जंगल आहे. सर्पदंश झाला किंवा इतर काही प्राण्यांपासून काही त्रास झाला तर कशा पद्धतीनं दवाखाना असेल किंवा काय, कसं पोचता येईल, काय सुविधा आहे तिथं? काहीच नाही. झोली बांधून घ्यावं लागतं. डिलेवरी बाई असेल किंवा काही विंचू साप काही चावला तर झोलीच बांधून घ्यावं लागतं. गाड्यांची सुविधा काहीच नाही ते. बरं.
अजून काही तरुण आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, निवडणुका आलेल्या आहेत, सर्वत्र प्रचाराचे ढोल वाजत आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या परीने प्रचार करतो आहे आणि कसं आपल्याला जिंकता येईल आणि पुन्हा सत्तेत आपल्याला कसं बसता येईल असे प्रयत्न चाललेले आहेत. मात्र शेकडो किलोमीटरच्या ज्या दूरवरच्या शहरापासूनच्या आदिवासी वाड्या आहेत त्यांची परिस्थिती काय? दादा तुझं नाव काय? इकडे बघ. माझं नाव सुनील यशवंत वाघमारे. काय परिस्थिती आहे सगळी सांग. आज ह्या जर वाड्यांची परिस्थिती बघितली तर एकदम हलाखीची आहे. मागच्याच महिन्यात एक व्हिडिओ आम्ही व्हायरल केलेला. तर खवशावाडीतून त्यांनी एक डिलिव्हरीसाठी पेशंट रात्री 11 वाजता पेण या ठिकाणी झोळीत बांधून पेणमध्ये घेतलेला. नशिबाने ती आमची माता त्या ठिकाणी पोचली, त्यामुळे तिला वेळेत उपचार मिळाला, नाहीतर रस्त्यात काही अनर्थ घडला असता. पण स्मार्ट सिटीची आणि देश आपला महासत्तेकडे चालला आहे, खूप मोठा विकास झाला, कोट्यावधीची विकास कामं झाली, सर्व काही झगमगाट झालं आहे असं सांगितलं जातं आहे. हे खरं आहे की खोटं आहे? हे सर्व खोटं आहे, कारण आदिवासी वाड्यांमधली परिस्थिती आज तुमच्या सर्व समोर आहे. काय परिस्थिती आहे? आमच्या गेल्या वर्षी 30 लाखाचा रस्ता झाला, परंतु आमच्या विनवणीला अजिबात त्यांनी जे ठेकेदार होते किंवा अधिकारी होते त्यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही. त्यांना वारंवार आम्ही रिक्वेस्ट केली, तरी पण त्यांनी जो चढण कापलेली आहे ती चढण आज रस्त्यावर कोसळलेली तुम्ही जाताना बघाल किंवा येताना तुम्हाला दिसलीच असेल. त्यामुळे रस्ताच बंद झालेला. पूर्ण पावसाळ्यात आम्हाला भरपूर त्रास सहन करावा लागला आहे. शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत पोचतात काय? तुम्हाला जे आता रेशन आहे ते मोफत दिलं जातं, पण मोफत एका बाजूला दिलं जातं, पण तरुणांच्या हाताला रोजगार आहे का इथं? काय परिस्थिती आहे? या ठिकाणी रोजगार अजिबात नाही. या ठिकाणी रोजची आमची ग्रामस्थ सकाळी 6 वाजता नाक्यावर जातात. 9 वाजेपर्यंत जर त्यांच्या हाताला रोजगार मिळाला तर ते पेणमध्ये थांबतात, नाहीतर मग ते 10-11 वाजेपर्यंत घरी येतात. रात्री 8-9 वाजता ते या ठिकाणी परतीला सुरुवात करतात. ताई आहे या ठिकाणी. ताई काय नाव तुझं? संध्या विनोद हिलम. बरं, आता सगळीकडं लाडक्या बहीण योजनेचे पैसे दिले, तुम्हाला काय मिळाले पैसे? हो मिळाले. हो. बरं, लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले, पण सेवा सुविधा ज्या आहेत तुमच्या आदिवासी वाडीमध्ये किंवा पूर्णतः ह्या भागामध्ये परिसरातल्या तुमच्या आदिवासी वाड्यांमध्ये कशा आहेत सेवा सुविधा? आहेत का? काहीच नाही सेवा केलेली इथं. सगळं पाण्यासुद्धा आम्हाला पाणी पण टायमावर भेटत किंवा ती टाकी बांधली ती पण व्यवस्थित बांधलेली नाही, लिकीस होतं आहे. जर आज संध्याकाळी जर आम्ही पाणी चालू केला तर तो दुसऱ्या दिवशी राहत नाही. पाण्याची जामच आम्हाला टेन्शन आहे. आणि जर एखादी गर्भवती महिला असेल, आपण एकदम उंच डोंगरावर आलेलो आहे आणि रस्ता देखील शहरामध्ये जाण्यासाठी खूप खडतर रस्ता आहे. एखादी गर्भवती महिला आहे, रुग्ण आहे, तर त्यांना कसं नेता तुम्ही? काय परिस्थिती, तुमची हालत काय होते? झोलीत बांधून घेतो, कारण आता 2-3 दिवस झाले माझ्या सासूला पण विंचू चावलेला. तिला पण रात्री 12 वाजता आम्ही चालत घेऊन गेलो. रात्री आम्हाला नाही चालायला रस्ता नाही, वाईट असे झाडं बिडं खूप आहेत, जनावरे असे भीती वाटते हो जाताना. तरी पण आम्ही रात्री सासूला घेऊन 12-1 वाजता पेनमध्ये घेऊन चालत गेलेलो दवाखान्यात. मग हे पुढारी जे आहेत, नेते मंडळी आहेत, ते पाहिजे तसं काय तुमच्या आदिवासी वाड्यांवर लक्ष देतात काय? आता निवडणुका आलेल्या आहेत, मतदान करण्यासाठी पुढारी येतील, पण त्यांना तुम्ही काय सांगाल अशा परिस्थितीत? आम्हाला जर त्यांनी सगळी आमच्या गावात सगळी परिस्थिती बघून आम्हाला जर त्यांनी मदत केली, रस्ता बनवून दिला, सगळी सेवा दिली, तरच आम्ही त्याला मतं टाकून. आता नाही दिली तरी चालेल, आमची गेली फुकट मतं तरी चालतील. अजून काही ग्रामस्थ आपल्यासोबत जोडले. दादा काय नाव तुमचं? काळ्यापदा कडू. काय सध्या सगळीकडं मतदान आणि निवडणुका आहेत, धामधूम आहे सगळीकडं, प्रचारासाठी नेते फिरतात, मोठमोठ्या गाड्या, वाहनं आणि सभा सगळ्या होत आहेत. तुमच्यापर्यंत कोण आला काय आतापर्यंत? कोणीच नाही आलं. आणि जे विकासाची कामं आहेत ती कशी होत आहेत, काय होतात का? कामच नाही होता. ते एक रस्ता 60 लाखाचा टाकलेला होता, तो गेल्या वर्षी तो थोडासा असा ब्लेट लावून काम केलेला, तो तेवढ्याच फ्री ठेवला आणि कुठं पैसे संपवलं ते आम्हाला पण माहिती नाही. रस्ता झालाच नाही. आता जो आपण येतो तो रस्ता तो त्या रस्त्यासाठी निधी आला होता. हो. मग काय परिस्थिती आहे तुमचं? सरकारला आता समजा सरकार आता नवीन येईल, पण आता ह्या निवडणुकांचं सगळं वारं आता या ठिकाणी वाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनामध्ये काय आहे की कसं नवीन सरकार कसं काय काम केलं पाहिजे, त्यांनी तुमच्यासाठी काय सुविधा दिल्या पाहिजे? आमचं म्हणजे मेन रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, असं गावठण पण नाही. आणि असं जाणे येण्याचं पण आजारी झाला तर नेण्याचा परिस्थिती जाम पडतंय. पोरा बाई गाड्या चालवतात ते पण पडतात, तेव्हा आजारी होतात. ते पण आम्हाला लक्षच देत नाही. कामं आहेत का? नोकऱ्या आहेत का इथे? काहीच नाही, नोकरी नाही, साधी शाळा पण नाही.
आता परतीचा पाऊस पडला, आपली समजा भात शेती आहे, नाचणी असेल, वरी असेल किंवा आपण भात लावलेला असेल, तर आता हा परतीचा पाऊस खूप तुफान पडला आणि सगळीकडं नुकसान झालं. पंचनामे वगैरे झाले काय? काहीच नाही झाले, आमच्यापर्यंत पोचलाच नाही कोणी. जाम नुकसान झाले, भाताचं नुकसान झाले, झाडाचं पण नुकसान झालंय, घरादारा पडले आहेत, पण कुणी बघतच पण नाही. दादा तुझं काय नाव? माझं नाव जितेंद्र देवराम वाघमारे. बरं तू तरुण आहेस, तुझ्या हाताला काम आहे का इथे? काय म्हणजे कामं आहेत का इथं? नोकऱ्या आहेत काय आहेत? रोजगारासाठी काहीच नाही, नोकरी नाही, काही नाही. काहीच नाही. काय केलं पाहिजे सरकारने? कुठं कमी पडतंय सरकार? आदिवासी समाज हा खूप सुशिक्षित आता या काळामध्ये सुशिक्षित झालेला आहे, पण त्याच्यासाठी कुठलीच रोजगारासाठी सोयीसुविधा नाही कुठे नोकरीसाठी त्यांचं नोकऱ्या नाहीत. एकूणच आपण बघतोय की भारत देश हा स्वतंत्र झालेला आहे, मात्र या स्वातंत्र्याची किरणं रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील असंख्य अशा हजारो आदिवासी वाड्यापाड्या आहेत, त्या आदिवासी वाड्यापाड्यांपर्यंत पोचलीत का हा प्रश्न आहे. या ठिकाणी वीज जी आहे ती वीज खांबांवरून येते का, की अजूनही या ठिकाणी रॉकेलचे दिवे लावले जातात, किंवा या ठिकाणचे रस्ते आहेत त्यांची परिस्थिती काय, किंवा सध्या इथे विकासाची साधनं आहेत का, दळणवळणाच्या सोयीसुविधा आहेत का, हे मॅक्स महाराष्ट्रानं या ऐन निवडणुकीच्या धावधुमीमध्ये जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आणि त्यानंतर इथली परिस्थिती जी आहे ती नागरिकांनी मॅक्स महाराष्ट्रावर मांडलेली आहे. आमच्यापर्यंत कोणत्याही सेवा सुविधा पोचत नाहीत. स्मार्ट सिटी असेल किंवा महासत्ता आणि जे विकासाच्या मोठमोठ्या बॉम्बा मारल्या जातात ह्या सर्वता खोट्या आहेत, असंच म्हणणं आणि संताप येथील आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्याचं दिसतंय. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.